तर एकत्र होण्यासारखं काही असतं तर शरद पवारांना बोलवलं असतं असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आम्हाला कोणतीही अडचण नाही असंही गिरीश महाजन म्हणाले। या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो दारांचा गट आहे हा त्यांचा विषय। खरं म्हणजे आता हेतू मोठे एकत्रित होत आहेत, एकत्रित झाले पाहिजेत। त्यांच्या अंतर्गत त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे याची कुणाला आपल्याला कल्पना नाही। मग समजा एकत्र होण्यासारखं काही असतं किंवा काय तर मग त्यांनी त्यांना बोलवलं असतं, आमंत्रण दिलं असतं। पण मला वाटतं की धावपळीमध्ये हा सगळा कार्यक्रम आहे, त्यामुळे छोटेखानी हा कार्यक्रम आहे, त्यामुळे सर्वांनाच तिथे बोलवलं असं मला वाटत नाही। पण तरीसुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत विषय आहे। त्यांनी दोघांनी ठरवायचं आहे काय करायचं काय नाही, पण ते आमच्यासोबत आहेत हे नक्की आहे। शपथविधीला आपण उपस्थित राहणार आहोत. मी जाणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशा पद्धतीचा देखील प्रयत्न आता होतोय, आपल्याला नेमकं काय वाटतं? हे आम्हाला वाटायचं काहीच नाही आहे। एकत्र झाले तरी आम्हाला आनंद आहे, नाही झाले तर मला वाटतं त्यांचं चाललेलं आहे, आमच्यासोबत ते आहेतच। हा सर्वस्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे पवार साहेबांचा आणि तो सुमित्रा वहिनींचा ताईंचा हा विषय आहे, त्यांनी ठरवावं। आम्हाला त्यात कुठली अडचण नाही।